तर एक महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वेची वाहतूक 13 तासांनंतर आता ठप्पच असल्याची माहिती मिळते। रेल्वे रुळावर माती आणि चिखल आल्याने कोकण रेल्वे अद्यापही ठप्प आहे। हे दृश्य आपण बघतोय, 7 गाड्या रद्द झालेल्या आहेत, 5 गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती मिळते, कारण ट्रॅकवर माती पडलेली आपण बघतोय। हा ढिगारा उपसण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे, मात्र तरी देखील अद्याप कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो या संदर्भातली स्पष्टता नाहीये। 7 गाड्या आतापर्यंत रद्द करण्यात आल्या, 5 गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत। कोकण रेल्वेची वाहतूक 13 तासांनंतर अद्यापही ठप्पच असलेली पाहायला मिळते। जोपर्यंत ढिगारा उपसला जाणार नाही तोपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होतात। कोकण रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे, मात्र रेल्वे सेवा कधीपर्यंत पूर्ण सुरू होणार हे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। 13 तास झालेले आहेत, मात्र हा ढिगारा अद्याप उपसण्यात आलेला नाही आणि त्यामुळे 7 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर 5 रेल्वे या वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या। पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आलेला आहे।